समाज सुधारणेची. त्यांचा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म. भगवान बाबा आज असते तर त्यांनी सद्यस्थितीवर काय उपदेश केला असता? मी तुम्हाला सांगितले, एखादा एकर शेतीचा विका, पण मुलांना शिकवा. तुम्ही माझं ऐकलं आणि आपापल्या मुलांना शिकवलं. त्यामुळे आज समाजात हजारो पोलीस आहेत, जवान आहेत, हजारो शिक्षक आहेत, हजारोंच्या संख्येने प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर आहेत. छाती अभिमानाने फुगून येते जेव्हा कळतं की एखाद्या खेडेगावातील मुलगा किंवा मुलगी IAS, IPS, IRS झाला. आज शेकडोंच्या संख्येने अनेक उच्चपद अधिकारी आहेत. अभिमान आहे मला तुमच्या यशाचा व कर्तृत्वाचा. तुमच्याकडून एकच अपेक्षा, आपण समाजाचे देणे लागतो हे कधीही विसरू नका. जेव्हा पुण्या मुंबईकडे नजर जाते तेव्हा लक्षात येतं की हजारो युवकांनी कार टॅक्सीचा व्यवसाय उभा केला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायात हजारो युवक मेहनतीने स्थिरावले पाहून मन प्रसन्न होतं. मुलांनो, अशीच मेहनत करत राहा आणि प्रगती साधा. जेव्हा मला कळतं की केज तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाकडे 500 कंटेनरची मालकी आहे, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहायला चालू होतात. हे सगळे पाहत असताना माझे बरेच तरुण अजूनही ऊस तोडीत, शेत मजुरीत गुंतून पडलेले दिसतात. तुमच्या हातातील कोयता तुम्हाला सोडावा लागेल, अन्यथा हे दुष्टचक्र असेच चालू राहील. आता ठरवावे लागेल की आता बस झालं हे काम. माझ्या पुढच्या पिढीने हे करायचं नाही. आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन नोकरी, व्यवसाय, उद्योग किंवा आधुनिक शेतीच्या मार्गावर आणावे लागेल. आता ऊस तोडीचा कोयता कायमचा सोडायचा निर्धार करावाच लागेल. नवीन वाट आपोआप दिसायला चालू होतील. बराच समाज खेड्यापाड्यातून, डोंगर दऱ्यातून पुण्या मुंबईकडे पोहोचला आणि शिक्षणाच्या जोरावर नोकरीत, व्यवसायात स्थिरावला. आता इथंच थांबायचं नाही, आता जग पादाक्रांत करायचंय. ऑस्ट्रेलिया, युरोप, अरब देश, आफ्रिका अशा वेगवेगळ्या भागात आपले युवक युवती नोकऱ्या किंवा व्यवसाय करताना दिसले पाहिजेत. आणि तुम्ही ठरवले तर हे तुम्ही नक्की साध्य करणार. आता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय व उद्योग क्षेत्रात झेप घ्यावी लागेल. एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागणे हे फार महत्वाचे आहे. आणि एक महत्वाचे म्हणजे संघटित राहा.